सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार। पेपर क्रमांक 1 मधील 8वा युनिट ICT या घटकाच्या अंतर्गत एक विशेष टॉपिक आहे डिजिटल इनिशिएटिव्ह इन हायर एज्युकेशन। उच्च शिक्षण प्रणालीमध्ये डिजिटल इनिशिएटिव्ह जे काही प्रारंभ केलेले आहे भारत सरकारने, त्याच्या अंतर्गत काही प्रोग्राम्स आहे। ते प्रोग्राम्स बद्दल मी तुम्हाला माहिती सांगत आहे। केवळ परीक्षापुरताच माझा हा माहिती असेल, डिटेल माहिती नंतर तुम्ही वाचन करा। पेपरला काय विचारतात तेवढंच घटकावरती मी फोकस करतो। आता हा नवीन आणि भारत देशातील पहिलं हे डिजिटल इनिशिएटिव्ह आहे। ह्याचं नाव आहे NME ICT। लक्षात ठेवा, हे कर्नाटकच्या सेट एक्झाममध्ये विचारलेली प्रश्न। NME ICT। N म्हणजे नॅशनल, M म्हणजे मिशन, द नॅशनल मिशन ऑन, E म्हणजे एज्युकेशन, द नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी। पूर्ण स्पेलिंग व्यवस्थित लक्षात ठेवा। फुल फॉर्म विचारलेले होते कर्नाटकच्या सेट एक्झाममध्ये। NME ICTचा फुल फॉर्म काय आहे? द नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू ICT इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी। द नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन हे जे प्रोग्राम आहे, हे प्रोग्राम MHRD मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट याच्या अंतर्गत हे प्रोग्राम सुरू झालेली आहे। म्हणजे एज्युकेशन मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन, आता मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन असं नाव आहे। शिक्षण विभाग, शिक्षण मंत्रालय, पूर्वी ह्याला मनुष्यबळ विकास मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट असे म्हणत होते। मग ह्या मंत्रालयाच्या खाली NME ICT हे प्रोग्राम सुरू झालेले आहे। कोणत्या वर्षी हे लक्षात घ्या, हे अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। 3 फेब्रुवारी 2009 रोजी आंध्र प्रदेशातील तिरुपती येथे NME ICT हे प्रोग्राम लॉन्च केलेले आहे। मग ह्या प्रोग्रामचं नेमकं उद्देश काय आहे, कशासाठी हे प्रोग्राम सुरू केलेलं आहे? इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, ICTचा वापर करून, ICTचा उपयोग करून शिक्षण क्षेत्रात क्रांती घडायचा आहे। परफेक्ट टीचिंग व्हायला पाहिजे आणि परफेक्ट लर्निंग व्हायला पाहिजे। लर्निंग आउटकम जास्त यायला पाहिजे आणि हाय लेवल क्वालिटी कंटेंट देण्यासाठी ICTचा वापर व्हायला पाहिजे। म्हणजे ICTचा वापर करून टीचिंग आणि लर्निंग हे प्रोसेस उत्कृष्टरित्या व्हायला पाहिजे, हे उद्देश ठेवून NME ICTचा प्रोग्राम सुरू झालेले आहे। मग या प्रोग्राममध्ये विशेष म्हणजे 3 तत्व त्यांनी फॉलो केलेले आहेत। 3 तत्व हे परीक्षेला प्रश्न विचारतात बघा, हे नेटच्या एक्झाममध्ये विचारलेले प्रश्न। हे 3 तत्व कोणते? 3 तत्व आहे ॲक्सेस म्हणजे सर्व लोकांना, म्हणजे विद्यार्थ्यांना, शिक्षकांना आणि लाईफ लॉंग लर्नरना ICTचा वापर करून शिक्षण घेता यायला पाहिजे, क्वालिटी शिक्षण घेता यायला पाहिजे, ज्ञानार्जन म्हणजे ज्ञान घेण्यासाठी सर्वांना मुक्त ठेवणे। ॲक्सेस म्हणजे प्रत्येक लोकांना ॲक्सेस करण्यासाठी, स्वीकार करण्यासाठी, त्यांना पोचण्यासाठी हे सुरू केलेलं पहिलं। आणि दुसरा आहे इक्विटी, प्रत्येकांना समान संधी, प्रत्येक विद्यार्थ्यांना समान संधी देण्याचा उद्देश ह्याच्यामध्ये आहे। आणि तिसरा आहे क्वालिटी, प्रत्येक विद्यार्थ्याला क्वालिटी एज्युकेशन मिळावा ह्या उद्देशाने हे NME ICTचा सुरुवात झालेले आहे। मी काय म्हणालो? ॲक्सेस, इक्विटी आणि क्वालिटी हे तिन्ही तत्वाच्या आधारित द नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सुरू झालेले आहे। व्यवस्थितरित्या हे लक्षात ठेवा। बोर्डवर लिहिलेले प्रत्येक पॉईंट्स तुमच्या नोटबुकमध्ये लिहून काढा। थँक्यू सो मच। नमस्कार।